शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नर्सचा नवरा मेलेला आहे असं भूमी आणि आकाश यांना वाटत आहे. कारण त्यांनी त्याला बोलवलं होतं, पण त्यानंतर बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि तो आता गायब आहे. आता एक शेवटचा जो आपल्या हातामध्ये पुरावा होता तो देखील गेला, या गोष्टीचं दुःख त्यांना वाटतंय. पण अजून एक पुरावा आपल्या हाती आहे आणि तो म्हणजे CCTV करप्ट करणारा चौधरी. जर का आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि तो जर का कोर्टामध्ये येऊ शकला, तर आपलं बाळ आपल्याला मिळू शकतंय, असा दोघांचा संवाद चालू आहे. पण त्या दोघांनाही कन्फर्म नाहीये की तो आपल्या बाजूनं बोलेल का? आकाश भूमीला म्हणतोय की जर का तो त्या मास्टरमाइंडला सामील झालेला असेल, तर तो आपल्याला काहीही सांगणार नाहीये. कारण त्याने त्या मास्टरमाइंडचं ऐकूनच ते फुटेज करप्ट केलेलं होतं. मग तो आपलं ऐकेल कशावरून? भूमीला देखील ही गोष्ट पटते. पण प्रयत्न करून बघणं गरजेचं आहे आणि त्याला कोर्टात हजर करणं गरजेचं आहे. आपण त्याला विनंती करूया. कारण तो जर का कोर्टामध्ये आला आणि त्याने जर का सांगितलं की CCTV फुटेज हे करप्ट केलं गेलेलं होतं आणि बाळ आपलंच आहे, एवढं जरी त्याने स्टेटमेंट दिलं तरी देखील आपण केस जिंकू शकतो, अशी खात्री भूमीला आहे. आकाशला देखील या सगळ्या गोष्टी पटतायत. पण त्याचं मत आहे की तो कोर्टापर्यंत येणार का? आणि तो आपलं सगळं ऐकणार का? आणि जर का त्याने आपलं ऐकलं नाही, तर मग मात्र आपण कोर्टापर्यंत त्याला नेऊनही काही उपयोग होणार नाही. पण तो कोर्टापर्यंत येणारच का? हा मोठा प्रश्न दोघांकडं पण पडलेला आहे. पण त्या दोघांचं ठरलंय की आपण त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खरं गायकवाड साहेब अजून कसं काय आले नाहीत, असं आकाशने विचारलंय. कारण गायकवाड साहेबांनी या दोघांना पुढं पाठवलेलं असतं आणि ते चौधरीच्या शोधामध्ये गेलेले असतात. पण भूमीला शंका येते की चौधरी बाहेर कुठं नसणार आहे. चौधरी त्याच्या घरीच असणार आहे. आकाश, आपण त्याच्या घरी जाऊया का? असं ती बोलते. आकाशने गायकवाड साहेबांना फोन लावलेला असतो. नक्की ते कुठे आहेत हे त्यांना पाहायचं असतं. आकाश फोन लावतो, पण गायकवाड साहेबांचा फोन बंद लागत आहे. तेव्हा भूमी म्हणते, आता आपल्याला थांबून जमणार नाही. आपण जर का थांबलो तर चौधरी कायमचा फरार होईल आणि परत तो आपल्या हाती लागणार नाही. त्यामुळे आपल्याला त्वरित निर्णय घेणं गरजेचं आहे. आकाश म्हणतो, तुला काय वाटतंय, काय करावं? भूमी सांगते, आपण चौधरीच्या घरी जाऊया आणि त्याला रंगेहात तेथेच पकडूया. आकाशला देखील हा प्लॅनच योग्य वाटत आहे. कारण आत्ता गायकवाड साहेब त्याला शोधायला गेलेले आहेत, पण ते बाहेर शोधतायत. भूमीच्या म्हणण्यानुसार तो घरी असण्याची शक्यता आहे. पण तो घरी असेल आणि आपण जर का लवकर त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही, तर तो तिथूनही फरार होईल, या भीतीमुळं आता दोघेही चौधरीच्या घरी जायला निघालेले आहेत. ते जेथे थांबलेले आहेत त्याच्यापासून जवळच चौधरीचं घर आहे आणि त्यामुळं आपण आत्ता त्याच्या घरी जाऊया आणि नक्की तो कोठे आहे याची माहिती काढूया आणि जर का तो घरी असेल, तर त्याला पकडून आपण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया. असा विचार भूमी आणि आकाश या दोघांनी केलेला आहे आणि तसा विचार करून ते आता चौधरीच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. चौधरीच्या घराचा दरवाजा वाजवतात. त्याची बायको दरवाजा उघडते आणि ती पाहते की 2 व्यक्ती घराच्या बाहेर आहेत. आपण कोण, असा प्रश्न विचारल्यावर भूमी आणि आकाश ओळख करून देतात आणि सांगतात की आम्हाला चौधरी यांना भेटायचं आहे. तेव्हा ती सांगते की ते घरात नाहीयेत. पण भूमी आणि आकाश यांना ती गोष्ट खोटी वाटते. ती व्यक्ती दोघांना म्हणजेच आकाश भूमीला विचारते की तुमचं त्यांच्याकडे काय काम आहे? तेव्हा भूमी सांगते की आमच्या बाळाचं CCTV फुटेज हॉस्पिटलमधलं हे त्यांनी करप्ट केलेलं होतं. ते महत्त्वाचा धागादोरा आहेत आमच्या केससाठी. आमची उद्या केस कोर्टामध्ये सादर होणार आहे आणि त्यासाठी त्यांना पुरावा म्हणून आम्हाला घेऊन जायचं आहे. त्यांनी कोर्टामध्ये सांगावं की ते CCTV फुटेज मी करप्ट केलेलं होतं आणि ते बाळ आकाश आणि भूमी यांचं आहे. यासाठी आम्हाला त्यांची गरज आहे. आकाश आणि भूमी यांनी एवढं सांगितल्यानंतर तर त्याची बायको म्हणते, "ते घरात नाहीतच, त्यामुळं मी तुम्हाला आता काहीच मदत करू शकणार नाही." पण आकाश, भूमी यांना तिच्या बोलण्यावर जराही विश्वास बसत नाही. आकाश हळूच भूमीकडे पाहतो आणि कानात म्हणतो की तो घरातच असणार आहे. ही बाई उडवाउडवीची उत्तरं देते. पण आता या दोघांनाही तिनं जायला सांगितलेलं आहे. कारण चौधरी घरात नाहीये, त्यामुळे मी तुमची काहीच मदत करू शकत नाही, असं स्पष्टपणे सांगितल्यावर आकाश आणि भूमी यांना आता जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. एक शेवटचा दिवा त्यांच्या आयुष्यामध्ये जो उजेड आणू शकत होता, तो देखील विझलाय असंच त्यांना वाटत असतं. कारण चौधरी नसेल तर CCTV फुटेजचा मुद्दा कोर्टात बोलूनही उपयोग नाही आणि जर का CCTV फुटेजचा मुद्दा बोलणं झालं नाही, तर आपण केस हरणार, असा विचार त्या दोघांच्या मनात आलेला असतो.
आता ती व्यक्ती आकाश आणि भूमी यांना जायला सांगून दरवाजा बंद करत असते. तरी देखील ते त्या दरवाजाच्या आत आशेनं पाहत असतात. त्यांना असं वाटत असतं, की चौधरी असला पाहिजे आणि तो बाहेर आला पाहिजे आणि तेवढ्यात त्या दोघांचं देवानेच घरानं ऐकलेलं आहे. अचानक चौधरी येतो. त्याला माहीतच नसतं, की आकाश आणि भूमी दारात आलेले आहेत आणि त्यांना पाहून तो एकदम घाबरून जातो. त्याला समजतं, की हे तेच दोघे आहेत जे गायकवाड साहेबांना घेऊन आलेले होते आणि त्यावेळेस आपण सीसीटीव्ही फुटेज करप्ट केलेलं होतं. आता आपल्याकडे हे का आलेत असा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्याला थोडक्यात समजलेलं असतं, की यांना नक्कीच आपल्याकडून काहीतरी मदत पाहिजे आहे आणि भूमी त्याला सांगते, की आम्हाला तुमच्याकडून मदत पाहिजे आहे. तो म्हणतो, "तुम्हाला नक्की कसली मदत पाहिजे?" तेव्हा भूमी सांगते, की "तुम्ही सीसीटीव्ही फुटेज करप्ट केलेलं होतं." तो म्हणतो, "ते आपोआप करप्ट झालेलं होतं." ते म्हणतात, "जे काय असेल, पण ते आता तुम्ही सांगा, की त्या करप्ट झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या बाळाचं अपहरण झालेलं होतं, ते बाळ आकाश आणि भूमीचं आहे, असं स्टेटमेंट तुम्ही कोर्टामध्ये देण्यासाठी यावं, अशी आमची इच्छा आहे." पण तो या गोष्टीसाठी तयार होत नाही. तो म्हणतो, "आता त्या झालेल्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये पडण्याची माझी इच्छा नाही आहे आणि असं पण ते सीसीटीव्ही फुटेज करप्ट झालेलं होतं, त्याबद्दल मला काहीच माहीत नाही आहे." भूमी म्हणते, "तुम्हाला सगळं माहिती आहे. प्लीज आमची मदत करा. एक आई म्हणून मी तुम्हाला विनंती करते. कारण माझं बाळ माझ्याजवळ नाही आहे. मी किती वाईट अवस्थेत आहे ते ती गोष्ट तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही जर का मदत केली तर आमचं बाळ आम्हाला मिळू शकेल." असं आता अक्षरशः भूमी त्याला गयावया करून बोलते. आकाश देखील त्याला सांगतोय, की "तुमच्या एका बोलण्याने आमचं बाळ आम्हाला मिळू शकेल. आमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी कमी आहेत त्या मिळू शकतील." तेव्हा चौधरीला देखील थोडीशी दया आलेली असते. चौधरी म्हणतो, की "ठीक आहे, जर का मी कोर्टात येण्यानं तुम्हाला तुमचं बाळ मिळत असेल, तर मी कोर्टामध्ये येण्यासाठी तयार आहे." पण आता चौधरीची बायको त्याला खुणवते आणि म्हणते, की "असल्या झंझटमध्ये पडण्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे. तुम्ही कुठेसुद्धा जायचं नाही." परत एकदा भूमी त्यांना सांगते, की "असं म्हणू नका, कारण हा आमच्या बाळाचा प्रश्न आहे आणि जर का आमचं बाळ आम्हाला मिळालं नाही, तर मला आता वेड लागायची पाळी आलेली आहे." भूमी अक्षरशः त्यांना हात जोडून म्हणते, की "प्लीज आमची तुम्ही मदत करा. तुम्ही आमच्यासाठी देव आहात असंच आम्ही समजतो. आमची जर का तुम्ही मदत केली तर खूप उपकार होतील." अशा भाषेत ती त्याला बोलत असते. तेव्हा तो म्हणतो, "तुम्ही काहीच काळजी करू नका. चला आत्ता कुठं जायचंय ते सांगा." ते म्हणतात, "आत्ताच्या आत्ता आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन स्टेटमेंट देणं गरजेचं आहे आणि तिथून त्यानंतर उद्या आपण कोर्टात जाणार आहोत." तो म्हणतो, "ठीक आहे. जर का माझ्या बोलण्याने तुमचं भलं होत असेल, तर मी तिकडे देखील यायला तयार आहे. चला, आता आपण बाहेर जाऊया आणि पोलीस स्टेशनला जाऊया." असं म्हणून तो भूमी आणि आकाश यांना बाहेर घेऊन जात आहे. भूमी आणि आकाश यांना खूप आनंद झालाय. कारण त्यांना वाटत नव्हतं, की तो इतक्या सहजासहजी तयार होईल. पण तो आता तयार झालेला आहे. भूमी आणि आकाश त्याला बाहेर घेऊन येतात. जसं भूमी आणि आकाश त्याला बाहेर घेऊन येतात, तसा तो त्याचा रंग दाखवायला सुरुवात करतो. त्याने आकाशला धक्का दिलाय आणि पळून जाण्याचा प्रयत्न त्याने सुरू केलेला आहे. पण आकाश त्याला चांगलंच पकडून ठेवतो. आकाशला वाटतच असतं, की हा असा काहीतरी करणार आहे आणि तो आकाशला जोरात ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात भूमीने गायकवाड साहेबांना फोन लावलेला असतो. आकाश आणि चौधरी यांची चांगलीच धरपकड सुरू झालेली असते. आकाश भूमीला म्हणतो, "तू काही काळजी करू नको. मी याला पकडून ठेवतो. तू पटकन गायकवाड साहेबांना फोन कर आणि पोलिसांना बोलवून घे." आता आकाश आणि त्याच्यामध्ये जबरदस्त पकडापकडी सुरू झालेली असते. आकाश त्याला पकडत असतो, तर तो निसटण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर तो आकाशला जोरात धक्का देतो. आकाश गाडीवर पडतो आणि चौधरी पळून गेलेला आहे. चौधरी पळून जातो आणि आकाश आणि भूमी यांच्या तावडीतून तो सुटलेला आहे आणि तो जीवाच्या आकांताने पळत आहे. भूमी आणि आकाश यांचा शेवटचा धागादोरा देखील त्यांच्या हातात राहिलेला नाहीये. इकडं भूमी गायकवाड साहेबांना फोन लावते, पण त्याच्या आतच चौधरी मात्र पळून गेलेला आहे. आकाश आणि भूमीला असं वाटत होतं, की चौधरी जर का कोर्टामध्ये आला, तर आपण सहजासहजी ही केस जिंकू शकेल. पण चौधरीनंच आता धोका दिलाय. चौधरीने हाताला हिसका देऊन भूमी आकाशच्या हातावर तुरी ठेवल्यात आणि तो पळून गेलेला आहे. भूमी गायकवाड साहेबांना फोन लावते, पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण चौधरी शिताफीनं सुटून गेलेला आहे. आकाशच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि पायाला देखील मार लागलेला आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये चौधरीनं पळ काढलेला आहे. आता करायचं काय असा प्रश्न पुन्हा एकदा आकाश आणि भूमी यांच्यापुढं उभा राहिला आहे. कारण हा तर शेवटचाच धागादोरा होता. आता हा जर का कोर्टात आला नाही, तर आपल्या बाळाविषयी सांगणार कोण, बोलणार कोण आणि जबाब कोण देणार?
हा प्रश्न आता भूमी आणि आकाश पुढे मोठा आहे. आता उद्या कोर्टामध्ये नक्की काय करायचं असं ते एकमेकांना बोलतायत. पण देवही आपल्या पाठीशी आहे. नक्कीच काहीतरी होईल असं भूमीने आकाशला सांगितलेलं आहे. आकाश देखील त्याच गोष्टीवर ठाम आहे, की आपण कोणाचं वाईट केलेलं नाहीये, तर देव देखील आपलं काहीच वाईट करणार नाही. नक्कीच काहीतरी जादू होईल, काहीतरी किमया होईल आणि देवीच्या आशीर्वादानं आपण ही केस जिंकू, आपलं बाळ आपल्याला मिळेल, असं दोघांना वाटतंय. पण चौधरी पळून गेल्याचं दुःख मात्र त्यांना खूपच झालेलं आहे. कारण हातातोंडाशी आलेला घास निघून गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी कोर्ट भरलेलं आहे. कोर्ट भरलेलं आहे. गीतांजली वकील येऊन बसलेले आहे. पण आकाशचा वकील म्हणजेच गायकवाड अजून आलेला नाहीये. आकाश त्याला सारखा फोन करतोय, पण त्याचा फोन देखील लागत नाही. आता कोर्ट भरण्याची वेळ झालेली आहे. जज साहेब देखील येऊन बसलेले आहेत. पण अजून देखील आकाश आणि भूमी यांचा वकील आलेला नाहीये आणि या गोष्टीमुळे जज साहेब देखील परेशान झालेले आहेत. गीतांजली, अमूली आणि रागिनी यांना तर चांगलाच आनंद झालाय. कारण आता तो वकील येणार नाही याची कामगिरी रागिनीने चांगलीच पार पाडलेली आहे. जज साहेबांना राग आलेला आहे आणि जज साहेब म्हणतायत, की हा कोर्टाचा अपमान आहे. तुमचा वकील अजून कसं काय आलेला नाही ते मला समजत नाहीये. पण वकील कसं काय आलेलं नाहीये हे आकाश आणि भूमीला देखील माहिती नाही. कारण त्याने काहीच सांगितलेलं नव्हतं. तो येणार आहे या विश्वासावर ते कोर्टात बसलेले आहेत. पण अचानकपणे आज तो आलेलाच नाहीये या गोष्टीनं आकाश आणि भूमी यांचा खूपच मोठा हिरमोड झालेला आहे. जज साहेब आकाश आणि भूमी यांना सांगतायत, की लवकरात लवकर तुमच्या वकिलाला बोलवून घ्या. गीतांजली म्हणते, की ही केस एकदम सरळ आहे आणि मला असं वाटतंय ही केस इतकी सरळ आहे, की हे बाळ त्यांचं नाहीयेच हे त्यांच्या वकिलाला देखील समजलं असेल आणि म्हणूनच तो केस टाकून पळून गेलेला आहे. अमूलीला देखील या गोष्टीचा खूपच आनंद होतो. कारण हे बाळ तर आपलंच आहे, हे आकाशभूमीचं असणं शक्यच नाही हे तिला वाटतंय. पण हा सगळा डाव रागिणीने घडवून आणलेला आहे. आकाश उभा राहतो आणि म्हणतो, की "जज साहेब, आम्हालाच माहीत नाहीये, की ते कसं काय आलेले नाहीयेत. ते तर आम्हाला येतो म्हणले होते." तेवढ्यात त्यांचा असिस्टंट तेथे आलेला आहे. असिस्टंटने एक पत्र आणलेलं आहे आणि ते पत्र त्याने जज साहेबांकडे दिलेलं आहे. असिस्टंट आलेला पाहून आकाश आणि भूमी यांना बरं वाटतं, पण त्याने एक पत्र आणलेलं आहे आणि त्यांचा वकील मात्र आलेला नाहीये. आता नक्की कसलं पत्र त्याने आणलेलं आहे, हे त्याकडं पाहत आहेत. जज साहेबांनी ते पत्र स्वतःच्या हातात घेतलेलं असतं आणि स्वतः काढून ते उघडून वाचतात, तेव्हा भूमी आणि आकाश यांना मोठा धक्काच बसतो. कारण आकाश आणि भूमी यांच्या वकिलाने त्यांचं वकीलपत्र काढून घेतलेलं आहे. तो आता आकाश आणि भूमीसाठी केस लढणार नाही, असं त्याने त्या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. हे ऐकून तर भूमी आणि आकाश यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. कारण आता लढणार केस कोण हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. आत्ता आपण कोर्टात आहोत आणि कोर्टात वकील आलेला नाहीये. सर्वजण आलेले आहेत आणि आत्ता तो असणं गरजेचं आहे. आपल्याला केस लढणं गरजेचं आहे. पण नेमका वकीलच नाही तर करायचं काय? असा प्रश्न आता आकाश आणि भूमी यांनीच जज साहेबांना विचारला आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात, "अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता वेळ देणं गरजेचं आहे. दुसरा काहीच पर्याय नाही. मला आता दुसरी तारीख देणं गरजेचं आहे." जज साहेबांनी पुढची तारीख डिक्लेअर केलेली आहे. आकाश आणि भूमी यांना ते सांगतात, "तुम्ही दुसरा वकील बघा आणि त्यानंतर मग आपण केस सुरू करूया." आकाश आणि भूमी यांना खूपच वाईट वाटलंय. कारण अशाच तारकावर तारका वाढत जातील की काय असा प्रश्न त्यांच्या डोक्यात येत चाललेला आहे. आता रागिनी, अमूली आणि गीतांजली मात्र भलतेच खुश झालेले आहेत. कारण केस लढायच्या अगोदरच भूमी आणि आकाश ही केस हारत चाललीत असंच त्यांना वाटत आहे. जज साहेबांनी मात्र त्यांना सांगितलंय, की आता चांगला वकील बघा आणि त्यानंतरच आपण केस पुन्हा एकदा सुरू करूया. आता वकील बघायचा कोणता हा प्रश्न आकाश आणि भूमी यांच्यापुढं आहे. कारण हा तर नामांकित वकील होता. त्याचबरोबर गीतांजलीच्या विरोधात लढण्यासाठी लवकरात लवकर वकील मिळणं शक्य होत नाही. आता आपण काय पर्याय करावा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. पण जज साहेबांनी तर पुढची तारीख देऊन टाकलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे, की पुढच्या वेळेस तुमचा नवीन वकील तुम्ही घेऊन या. गीतांजली आनंदातच भूमी आणि आकाश यांना म्हणते, की आता तुम्ही ही केस लढवायचं राहू द्याच. कारण कोणताच वकील तुमची केस घेणार नाही. कारण तुमची केस कमकुवत आहे. यामध्ये स्पष्ट आहे, की हे बाळ अमूलीचंच आहे. त्यामुळं तुम्ही आता ही केस लढवण्याच्या फंद्यातच पडू नका. तेव्हा भूमी चिडते आणि तिला म्हणते, की तुम्ही वकील आहात. तुम्ही जज नाही आहेत.
तुम्ही आम्हाला फैसला देऊ नका. तुम्ही फक्त तुमचं काम करा. आमचं काय करायचं आहे ते आम्ही बघून घेऊ. आम्हाला वकील द्यायचा आहे, नाही द्यायचा आहे तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्यामध्ये लुडबुड करण्याचं तुम्ही काहीच कारण नाही आहे, असं म्हणून तिने गीतांजलीचं तोंड बंद केलेलं आहे. भूमी आणि आकाश यांना समजत नाहीये, की आता यावर पर्याय काढायचा काय? कारण गीतांजली तर जबरदस्त वकील आहे आणि ती खूपच मुद्द्यांना धरून बोलते. त्याचबरोबर तिचं आत्तापर्यंतचं असं रेकॉर्ड आहे, की ती एकही केस हारलेली नाहीये. हिच्यासाठी आपल्याला खूप चांगला वकील देणं गरजेचं आहे. पण एकही वकील जर का टिकला नाही तर काय करावं? असा प्रश्न त्यांच्या डोक्यात चाललेला आहे. कोर्टाने म्हणजे जज साहेबांनी त्यांना सांगितलंय, "मी आता पुढची तारीख देऊन टाकलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर वकील बघा. त्यानंतरच ही केस आपल्याला सुरू करता येईल." भूमी त्यांना हात जोडून म्हणते, की "आम्हाला काय करावं ते आता कळत नाहीये. आम्हाला वकील मिळत नाहीयेत. यावर काय उपाय असला तर सांगा." त्यावेळेस कोर्ट त्यांना म्हणतंय, "आमच्याकडं काहीही उपाय नाहीये. तुम्हाला वकील मिळवावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला केस लढवता येणार आहे." रागिनी तर जाम खुश झाली आहे. कारण भूमी आणि आकाश यांचा चांगलाच अपमान कोर्टामध्ये होत आहे. केस लढण्याच्या अगोदरच ते हारतायत असं भूमीला वाटतंय. तेवढ्यात गायकवाड साहेब तेथे आलेले आहेत आणि गायकवाड साहेब भूमी आकाशला म्हणतायत, की चौधरीचा शोध मी घेत आहे. त्याचबरोबर भूमी आकाश त्यांना सांगतात, की वकील निघून गेलेला आहे. त्यामुळं आता ही केस लढणं खूपच कठीण झालंय. तेव्हा त्यांना गायकवाड साहेबांनी सांगितलंय, "ही केस आता भूमीजी तुम्हीच लढा. कारण त्या गीतांजली वकील आहेत, त्यांच्या विरोधात माणूस मिळणं कठीण आहे. ही गोष्ट म्हणजेच ही केस तुम्हाला चांगली माहीत आहे. आता नवीन वकील शोधायचा, त्याला ही केस पुन्हा एकदा सांगायची, यामध्ये खूप वेळ जाणार आहे. कारण या केसमध्ये खूप काही छोटे-छोटे धागेदोरे आहेत. त्यापेक्षा ही केस तुम्ही लढू शकता, असं गायकवाड साहेबांनी सांगितलंय. पण भूमीला ही गोष्टच माहिती नाहीये. भूमी म्हणते, "पण असं कसं काय कोण लढू शकतं? मला कायद्याचं कोणतंच ज्ञान नाहीये. मला कायद्यातले कोणतेच कलम माहीत नाहीयेत आणि गीतांजली तर किती हुशार आहे तुम्हाला माहिती आहे. मग मी ही केस कशी लढू?" तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात, की "तुम्ही लढू शकता. कारण मला माहिती आहे तुम्ही तेवढे हुशार आहात. तुम्हाला या कायद्याची माहिती नसली तरी या केसची चांगली माहिती आहे आणि तुम्ही थोडा अभ्यास केला तर तुम्हाला ही केस लढता येऊ शकते आणि कोर्ट तशी परवानगी देखील देतं. त्यामुळं तुम्ही स्वतः केस लढायचा विचार करा." असा विचार गायकवाड साहेबांनी भूमी आणि आकाश यांच्या डोक्यामध्ये टाकलेला आहे. आकाशला देखील ही गोष्ट पटते पण अजून भूमीला ती गोष्ट पटत नाही. जेव्हा ही गोष्ट गीतांजलीला समजते तेव्हा ती तर हसायला लागते आणि म्हणते, "आता तू केस लढणार आहेस तर बरं झालं. म्हणजे आता मला कोणत्या वकिलाच्या विरोधात लढायची गरज राहिलेली नाहीये. तुझ्यासारख्याशी लढायचं म्हणजे माझ्यासाठी 1 सेकंदाचं काम आहे. त्यामुळं आता उद्या मला काही तयारीसुद्धा न करता आलं तर चालू शकतंय." भूमी तिला म्हणते, "तुम्ही गेलात तर बरं होईल." असं म्हणून भूमीने तिला पिटाळून लावलेलं असतं. आणि इकडं गायकवाड साहेब सांगत असतात, की "भूमीजी तुम्हीच ही केस लढा. कारण यामधले सगळे छोटे-छोटे डावपेच देखील तुम्हाला माहीत आहेत. केसमध्ये काय-काय झाले, एका-एका दिवशी काय-काय झालंय, सगळं तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं तुम्ही आता कोणाच्याच मागं लागू नका. कोणत्याच वकिलाला म्हणू नका, की केस लढायची आहे. कोणताच वकील आता तुमच्यासाठी लढेल असं मला वाटत नाही. कारण गीतांजली खूप स्ट्राँग वकील आहे. त्यामुळं तुम्हीच ही केस लढा." गायकवाड साहेबांचं म्हणणं आकाशला पूर्णपणे पटलेलं आहे आणि तो भूमीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय. "भूमी, गायकवाड साहेब सांगतायत ते अगदी बरोबर आहे. कारण ही गोष्ट तुला चांगली माहिती आहे, की हे काय-काय बोलायचं आहे ते." भूमी मात्र या गोष्टीला घाबरून गेलेली आहे. कारण गीतांजली समोर आहे. तिथं दुसरं-तिसरं कोणी नाहीये. ती यामध्ये तज्ञ आहे. मला यातलं काहीच माहिती नाहीये. फक्त मी आई आहे एवढ्या एका गोष्टीवर ही केस लढायची कशी? तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात, की "आई ही गोष्ट जगातली सगळ्यात स्ट्राँग गोष्ट आहे. मला वाटतंय एवढ्या एका गोष्टीवरच तुम्ही ही केस लढू शकताय. त्यामुळं बाकी कसल्याच गोष्टीचा विचार करू नका आणि तुम्ही बिनधास्तपणे गीतांजलीच्या विरोधात उभे राहा आणि तुम्ही स्वतःहून ही केस लढा." तरी देखील अजून भूमीला ही गोष्ट पटतच नाही. माझ्यामध्ये तेवढी ताकद असेल का? मला हे सगळं करता येईल का? असे कितीतरी प्रश्न तिला पडलेले आहेत. इकडे रागिनी आता घरी चाललेली आहे आणि तिने संत्याला बोलवून घेतलेलं आहे आणि पेढ्याचा बॉक्स मागवलाय. त्याचबरोबर ती त्याला म्हणते, की "त्या पळून गेलेल्या नर्सच्या नवऱ्यावर लक्ष ठेव. तो कुठे गेलाय बघ आणि त्याला संपवून टाक." त्या चौधरीचं काय झालंय ते देखील विचारते. तेव्हा तो म्हणतो, "चौधरी फरार आहे. आपला कोणताच मोहरा आता कोर्टामध्ये येणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा." रागिनी त्याला म्हणते, की "अगदी बरोबर. कोणालाही कोर्टापर्यंत पोहोचू न देण्याचं काम तुझं आहे." त्यावेळेस संत्या तिला पेढ्याचा बॉक्स देतो.
रागिनी त्यातला एक पेढा खाते आणि म्हणते, की "असंच माझं तोंड कायम गोड राहिलं पाहिजे आणि त्यासाठी हे काम तू करायचं आहे." एक पेढा खात-खात ती संत्याला बोलत असते. संत्या पेढ्याचा बॉक्स देऊन, "तुम्ही काहीच काळजी करू नका. त्या चौधरीला आणि त्या नर्सच्या नवऱ्याला मी कोर्टापर्यंत पोहोचू देत नाही," असं म्हणून निघून गेलेला आहे. आकाश, भूमी, अथर्व, मानसी आता घरी आलेले आहेत. आकाश आणि भूमी एकमेकाकडे पाहतात आणि आकाश भूमीला म्हणतो, "मला असं वाटतं, की आई म्हणून तू ही जबाबदारी पार पाडू शकते." भूमी म्हणते, "आकाश, अरे असं कसं बोलतोयस तू? ह्या सगळ्या गोष्टी जमणं खूप कठीण आहे." आकाश म्हणतो, "मला सगळं समजतंय. हे कठीण आहे, अवघड आहे, पण अशक्य नाहीये. कोणतीच गोष्ट जगात अशक्य नसते भूमी आणि आपल्या बाळासाठी तू जेवढ्या तन्मयतेने लढू शकते, मला असं वाटत नाही, की कोणता वकील तेवढ्या तन्मयतेने यासाठी लढत असेल." भूमीला देखील आकाशचा हा मुद्दा पटतोय. एखादा वकील आपल्यासाठी एवढं चांगल्यापणे लढू शकेल का? त्यापेक्षा आपणच ही केस लढूया का? उद्याच्या भागामध्ये सर्वजण तिला समजावून सांगतायत, की कशाप्रकारे तूच ही केस लढणं गरजेचं आहे आणि तेव्हा भूमी ही केस लढण्यासाठी तयारच झालेली आहे. भूमीने ठरवलंय, की आपल्या बाळाची केस आपणच लढायची आहे. जे होईल ते होईल असा विचार करून आता भूमी गीतांजलीच्या समोर मैदानात उतरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता गीतांजली आणि भूमी यांची जबरदस्त जुगलबंदी आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. ही केस भूमी कशी स्वतःच्या हातात घेते आणि कशाप्रकारे बाळाला जिंकते हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक